विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यामध्ये वेगळी स्थिती पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा यावेळेस जोरदार प्रयत्न केलेला होता. मात्र त्यांच्या पदरी अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही आहे. आपल्यासोबत मनसेचे प्रमुख नेते तथा मनसेचे नेते प्रकाश महाजन आहेत. काका काय सांगाल? एक अपेक्षा होती, मात्र त्या अपेक्षेवर कुठेतरी पाणी फिरल्यासारखं पाहायला मिळतं आहे. अपेक्षेप्रमाणे जागा आलेल्या नाही आहेत. त्यानंतर कोणती स्ट्रॅटेजी आता आपण वापरणार आहात? नाही, आमचा हा म्हणजे काय जरा दारुण पराभव झाला, याचं आत्मचिंतन, याचं व्यवस्थित विश्लेषण पक्षपातळीवर चालू आहे. वरिष्ठ नेते बसून त्याचा विचार करत आहेत. पण हिंदुत्वाच्या प्रश्नावर जनतेनं आम्हाला स्वीकारलं नाही. जे स्वीकारायला पाहिजे होतं की राजसाहेबांचं हिंदुत्व, जनतेला ते कदाचित समजलं नसेल म्हणून जनतेने आम्हाला स्वीकारलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. चला, पराभव झाला आहे. या पराभवातून काही चांगल्या गोष्टी आम्ही शिकू शकतो, काही गोष्टी आम्ही टाळू शकतो आणि पुन्हा जोमाने कामाला लागलं पाहिजे. काका, पण आणखी एक प्रश्न हा उपस्थित केला जातो की तुम्ही जे मुद्दे घेतले त्यामध्ये सर्वसामान्यांचे काही असे मुद्दे होते, कारण तुमच्याकडे सत्ता नव्हती, ताकद नव्हती, त्यामुळे तुम्हाला बरेचसे प्रश्नही सोडवता आले नव्हते. मात्र जर संधी मिळाली असते तर तुम्ही ते सोडवले असते, हा विश्वास तुम्हाला होता. मात्र त्यानंतरही लोकांनी नेतृत्व जे असतं ते असं नेमकं तुमच्याला काय कमी पडलं की ते स्वीकारलं नाही? हे पहा, आम्ही जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध केलं. त्या जाहीरनाम्यात आम्ही जी वचनं देणार आहोत ती कशी पूर्ण करणार आहोत याचंसुद्धा आम्ही त्यात मांडलं होतं की आम्ही या मार्गाने आम्ही हे पूर्ण करू. पण कदाचित जनतेला तो जाहीरनामा वाचावा, त्याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटलं नाही. साधं उदाहरण आहे की मुंबईमध्ये प्रवेश करण्याचे जे 5 टोल नाके आहेत, मनसेच्या अथक परिश्रमातून शेकडो कार्यकर्त्यावर केसेस झाल्या. त्यावेळेस निवडणुकीच्या तोंडापुढे सरकारनं ते टोल नाकेमधून लहान वाहनाला टोलमाफी दिली. खरं म्हणजे हे सर्वस्व श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळायला पाहिजे होतं, पण जनतेनं दिलं नाही. आता शेवटी जनता ही सर्वस्व असते. त्यांनी तो निर्णय घेतला. मला असं वाटतं की जनतेनं तो जरी विचार केला असता तर मुंबईत बऱ्याच ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळालं असतं. काका, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे हे एकटे लढत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचं पाठबळ म्हणजे तुम्ही सैनिक आहात, मात्र नेतेसोबत एकत्रित यायला हवेत. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची ताकद एकत्र झाली तर चित्र बदलू शकतं? याचा फायदा मोठा तुम्हालाही होऊ शकतो, त्यांनाही होऊ शकतो. कारण आज अशी परिस्थिती आहे की काही पर्याय हे इच्छा नसताना सुद्धा स्वीकारावे लागले. त्याचा फायदा होऊ शकतो पुढं पक्षासाठी, समाजासाठी आणि भवितव्यासाठी. नाही, दोघांनी एकत्र यावं न यावं हा निर्णय सर्वस्वी दोघांच्याच हातात आहे. म्हणजे माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब. त्याच्यामुळं प्रवक्ता म्हणून मला ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादेत मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पण काय होतं नेहमी की ज्यावेळेस उद्धव ठाकरे शिवसेना गटाचं अस्तित्वच आता पणाला लागल्यानंतर त्यांना इतरांची आठवण झाली. राजसाहेबांनी कधीही हात मागे घेतला नाही, सहकार्याचा हात नेहमी पुढे केला. पण काही अनुभव आम्हाला असे आले की त्यातून हे नाही घडू शकलं. मग प्रत्येक वेळा राजसाहेबांनीच पुढाकार घ्यायचा आणि तिकडून जर आम्हाला काही योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर एकत्र येण्यात काय अर्थ आहे? आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर एकत्र यायचं म्हटलं तर उद्धव ठाकरेचं आज हिंदुत्वावर काय मत आहे? हिंदुत्व म्हणजे मुस्लिम द्वेष नाही आहे. हा एक मुळात समजून घ्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुठल्याही मुस्लिमाचा द्वेष करत नाही. जो मुस्लिम या देशाला आपली मातृभूमी मानतो, या तिरंग्याला आपला राष्ट्रीय ध्वज मानतो, तो राष्ट्रगीत म्हणतो, जो संविधान मानतो, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले तो मानतो, त्या मुस्लिमाला आम्ही कधीच विरोध केला नाही. पण दुर्दैवानं मुस्लिम किंवा इस्लाममध्ये या सगळ्या संकल्पना बसतच नाहीत. त्याच्यामुळे ते कधीही मातृभूमी मानत नाहीत, राष्ट्र मानत नाहीत, ध्वज मानत नाहीत. म्हणजे ते जर त्यांच्या धर्मावर चालत असतील त्याच्यावर उद्धव ठाकरेचं काय मत आहे? काही गोष्टी अशा आहेत की एकत्र येण्याचं आमच्यामध्ये एक दुवा असू शकतो, तो म्हणजे हिंदुत्व. पण आज हिंदुत्व जवळपास उद्धव ठाकरेंना सोडल्यातच जमा आहे.
बरं. मग कुठल्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येणार? आज त्यांची आता उद्या मुंबई महानगरपालिकेत जर उद्धव ठाकरेची सत्ता गेली तर त्यांचं तर भवितव्य अंधकार. चला आम्ही तर अंधकारमय आहोत, पण आम्ही सहकार्य करायचं म्हणल्यावर समोरून तरी थोडा प्रतिसाद यायला पाहिजे ना. समोरून कुठलाच प्रतिसाद येत नाही ना. आम्हीच प्रत्येक वेळा, कारण 2014ला अनुभव आला, 2017च्या महानगरपालिकेत अनुभव आला, असे खूप अनुभव अशा वाईट आलेत. त्याच्यामुळं तरीही पण राज ठाकरेंनी मला वाटतं परवा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट सांगितलं होतं की जगात 30-30 वर्षाची भांडण मिटवून लोक एकत्र आले, आम्ही यायला हरकत नाही. पण हा विचार एकटा राज ठाकरेंनी करून उपयोग नाही ना. तर तो उद्धव ठाकरेकडून व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही यायला तयार आहात, मात्र त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही हालचालच नाही किंवा ते विचारच करत नाही. मी आजची परिस्थिती सांगत नाही, यापूर्वी काय झालं हे सांगतो. त्याच्यामुळं कदाचित आज आमच्या मनात थोडीशी आशंका असेल की प्रत्येक वेळा आम्हाला तोंडघशी पाडण्यात येतं. पण जसं म्हणलं की दोन भावांनी एकत्र यायचं असेल तर दोन भावांनीच एकमेकाला ते प्रस्ताव द्यायला पाहिजेत. बाकीच्याने देऊन त्यात काही उपयोग नाही. बरं काका, आणखी एक प्रश्न महत्त्वाचा म्हणजे राज्यामध्ये मंत्रिपदं, मुख्यमंत्रीपद यावरून खूप एक संघर्ष निर्माण झाला आहे. फडणवीसांचं नाव आलं आहे, अजितदादांचंही नाव येतं आहे, मुख्यमंत्री जे आधीचे राहिले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचंही नाव येतं आहे. ह्या पदावरून जरा घमासान पाहायला मिळते. इवन काल एक कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आमने सामने होते, मात्र एकमेकांचे चेहरे पाहणं देखील त्यांनी पसंत केलं नाही. हे कसं आहे, हा महायुतीच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही सांगावं हे काही उचित नाही. पण एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून मला असं वाटतं की एवढं घवघवीत यश जनतेनं त्यांच्या पदरात टाकलं आहे. आता त्याच्यावर जर ते भांडण येत असले तर मग जनतेचंच दुर्दैव ना. कुणी मुख्यमंत्री व्हावं, कुणी होऊ नये, कुणामुळे श्रेय मिळालं, कुणाचा फोटो कुठं होता आहे, त्या सगळ्या आम्ही बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो. जरी हे तर आश्चर्याचीच गोष्ट आहे की खरं म्हणजे मुख्यमंत्री तर आत्तापर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे होता, तो का थांबला? एकनाथ शिंदे काय विचार करतात, अजित पवार काय विचार करतो, भारतीय जनता पक्ष काय विचार करते, हा तिघांचा प्रश्न आहे. त्यात आपण इतर पक्षाने काही बोलणं चूक आहे, पण एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून मला वाटतं की शेवटी तुम्हाला इथं मिळून जर तुमचं भांडणच होणार असेल तर काय उपयोगाचं आहे? बरं, म्हणजे यश काय उपयोगाचं? ते म्हणजे कधीकधी अपेक्षेपेक्षा जास्त यशसुद्धा माणसाला काय मुरदाड बनवतं, दुसऱ्याचा द्वेष करायचं शिकवतं. ह्या त्यातूनच झालं ना. खरं म्हणजे सरळ सरळ ज्या पक्षाचे आमदार जे असतील त्याचा जर तुम्ही मुख्यमंत्री नाही केला तर जो अल्पसंख्याक आहे किंवा ज्याचे आमदार कमी आहेत तो कसा राज्य चालू शकणार? पण आता हा त्यांचा प्रश्न आहे. उद्या त्यांनी कोणाला म्हणजे उद्या ते जाणकाराच्या पक्षाचा एक आमदार आला त्यालासुद्धा मुख्यमंत्री करू शकतो. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी सोडावा. आता जनता वाट पाहते की त्यांनी निवडणुकीत जी काही वचन दिलेली आहेत ती पूर्ण केली पाहिजेत. आता लाडली बहीणला तुम्ही 2100 रुपये देणार आहे, त्या बिचाऱ्या वाट बघतायत. शेतकरी सोयाबीनचा 4800 खरेदी करावी सरकारनं, मार्केटमध्ये खरेदी होत नाही त्याची वाट पाहतो आहे. कापसाची त्याची अपेक्षा आहे किमान 10,000 रुपयाने खरेदी करावी, त्याची शेतकरी वाट पाहतो आहे. थोडी महागाई कमी झाली पाहिजे, जनता त्याची वाट पाहते. आता ते प्रश्न दिले सोडून कुणी मुख्यमंत्री व्हावं आणि कोणी होऊ नये आणि लहान पोरासारखं दोघांच्यामध्ये अजित पवार उठून इकडं बसले तर एकनाथ शिंदे तिकडं तोंड करा, हे काय हे दृश्य महाराष्ट्राला? लाजिरवाणी दृश्य आहे. तुमचं काय आपसात तुम्ही मिटवून घ्या, काय करा, पण आता जनतेला तुम्ही तर काही त्यात समाधान द्या. काहीतरी जनतेच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये थोडी काही कमी करा. ते दिलं सोडून आणि तुम्ही मुख्यमंत्री पदावर वाढा म्हणजे आम्ही कपाळालाच हात मारून घ्यायचं नाही. यांना एवढं बहुमत मिळून सुद्धा जर हे भांडत असतील तर काय उपयोगाचं आहे? खरं म्हणजे खूप विद्वान लोक आहेत भारतीय जनता पक्षात किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत किंवा अजित पवारमध्ये. आता अजित पवारने त्यात सामंजस्य भूमिका घेतली असं दिसतंय. ते कुठंतरी हे व्हायला पाहिजे. सामंजस्याची भूमिका म्हणजे त्यांची शांत राहणं हीच भूमिका म्हणतील का? हो, संयम हा महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं ज्याचे आमदार जे असतात मी भाजपच्या मागं आहे. पण एकनाथ शिंदेला अजून ते सोडा वाटत नाही. एकनाथ शिंदेला वाटतं त्यांच्या चेहऱ्यावर मतं मिळाली आहेत. आता काय म्हणजे हे वाद पाहून काय आम्ही काय काय पाहावं, यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी? बरं,
आपण हे चित्र पाहतोय कारण एकीकडे मनसेनं प्रस्ताव जो आहे तो एकत्रित येण्याचा वारंवार दिलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे, मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे. म्हणजे मनसेनं बऱ्याचदा प्रयत्न केला आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठल्याही प्रकारची हालचाल पाहायला मिळत नाही आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाच्या या रेसमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळं जनतेने जे अपेक्षेनं मतं दिले, तुम्ही त्यांना परतफेड काय करताय हीच अपेक्षा जी आहे, हीच वाढ जी आहे तो जनता पाहते. मात्र तर तुम्ही तुमच्यामध्ये वाद लावत असाल किंवा वाद लावून पाहत असाल तर ही नक्कीच एक लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिलेली आहे. त्यामुळे मनसे नेते यांनी आपली भूमिका मांडून एक राज्याचं चित्र जे आहे त्या चित्रातून काय स्पष्ट होतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.